झटपट अवघ्या 2 ते 1.5 मिनिटात होणारी तीळ चिक्की आपण केली आहे आणि हाताला चटके न लागता तीळ छान भाजून घेतली। ही गावरान तीळ घेतली आहे, तीळ भाजून झाली आहे। अर्धी वाटी तीळ घेतली, अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि अगदी पोहे खायचा पाव चमचा आपण पाणी टाकलं आहे, म्हणजेच 2 ते 3 ड्रॉप पाणी टाकून घेतलं आहे। का की गूळ पटकन मेल्ट व्हावा, कारण तो काळपट होऊ नये किंवा त्याची टेस्ट जी आहे तर ती करपलेली लागू नये म्हणून थोडा पाण्याचा थेंब टाकायचा, म्हणजे गूळ पटकन मेल्ट होतो आणि पाक पटकन व्हायला मदत होते। तर अशा पद्धतीने गूळ आपण मेल्ट करून घेतो आहे। मंद गॅस ठेवायचा गूळ मेल्ट करत असताना, आणि बबल्स आले म्हणजेच गूळ पूर्ण वितळला की आपल्याला गॅस बंद करायचा। आता ह्या स्टेजला गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गूळ आपला पूर्णतः मेल्ट झाला आहे, परंतु त्याची गोळी तयार होते की नाही ते आपण बघतोय। तर त्याची गोळी अशी छान तयार झाली आहे चिक्की होण्याजोगी। तर अशा प्रकारे कढई गरम होती म्हणून थोडा लालसर पण दिसतोय बरं का, पण तो पाक व्यवस्थित आहे। तीळ टाकताना स्किप झाली। आता पुरी प्रेसवर बटर पेपर ठेवून घेतला आहे। कुठल्याही प्रकारे तेल तूप वापरायचं नाही आहे, नाहीतर कन्वर्ट वास येतो तेल तुपाचा, आणि त्याच्या विनाच बटर पेपरवर आपण ते अंथरून घेतलं आणि पुरी प्रेसने प्रेस करून अशा प्रकारे आपण चिक्की तयार करून घेतो आहे। अशी चिक्की पापडी पटकन तयार होते, बघा किती छान तयार होते। जर तुमचं पुरी प्रेस थोडं जाड बारीक असेल किंवा इनबॅलन्स असेल, मध्ये खोल असेल, तर तुम्ही थोडं लाटणं फिरवून घेऊ शकतात आणि पटकन फिरवायचं, बारीक होते। माझ्या पुरी प्रेसमध्ये अशी बारीक पटकन झाली आहे। अगदी सुपारी एवढा गोळा ठेवला तर एवढी मोठी तिळपापडी रेडी झाली आहे। आणि अशा पद्धतीने पुरी प्रेसवर अशा सगळ्या तिळपापडी मी तयार करून घेतल्या आहेत। अगदी 2च मिनटं लागले, पटकन गूळ मेल्ट झाला, तीळ भाजून ठेवली आणि अशी झटपट एक एक तीळ अंथरली गेली, बारीक अशी मस्त तिळपापडी तयार झाली। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।